नमस्कार. तर मी समृद्धी स्वयंपाकघरमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहूया मिसळपाव. मिसळपावचा रस्सा जमला ना तर आहा क्या बात आहे. अजून काय पाहिजे असतं. तर आपण वळूया रेसिपीकडे. सर्वप्रथम मी इथे मोड आलेले मूग घेतले आहे. तुम्ही इथे मटकी पण घेऊ शकता, पण मी मूग घेतले आहे. मूग छान पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि एका भांड्यामध्ये घेऊन त्यात 2 वाटी पाणी टाकून मीठ टाकून एक शिट्टी होऊन देण्यासाठी आपण ठेवणार आहोत. तर आता मी मूग ही कुकरमध्ये एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेते आहे. मूग शिजत आहेत तोपर्यंत आपण रस्स्याची तयारी करूया. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले. त्यातला एक कांदा घेऊन मी बारीक उभा चिरून घेतला आहे आणि तो आता कढईमध्ये मी लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे. लालसर म्हणजे एकदम खूप जास्ती लालसर नाही करायचं आहे आणि खूप पांढरे नाही ठेवायचं आहे. मीडियम आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची कांद्याची चव आपल्याला छानपैकी लागली पाहिजे. कांदा आपला छान लालसर भाजून झालेला आहे. आता आपण तयारी करूया रस्स्याची. तर मिसळ रस्स्याचा हा मसाला माझ्याकडे ऑलरेडी होता. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेल. आता मसाला घेतल्यानंतर त्यामध्ये मी 9 ते 10 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे. भाजलेला कांदा थंड झाला आहे, तो पण टाकला आहे आणि भाजलेला नारळाचा कीस होता माझ्याकडे, तोच मी घेतलेला आहे. आता शिवाय याच्यामध्ये मी 9 ते 10 कढीपत्त्याचे पानं टाकणार आहे. ते टाकल्यानंतर आणि मिक्सरला छान त्याचं वाटण करून घेणार आहे. वाटण हे मी थोडंसं जाडसर भरडच ठेवली आहे, म्हणजे त्याचं छानपैकी जेव्हा ते तेलामध्ये शिजेल तर त्यांची प्रत्येक बाईटला आपल्याला क्रंच छान लागतं. क्रंच म्हणण्यापेक्षा टेस्ट अगदी छान लागते. तर बघा आपलं छान भरड तयार आहे. बघा इथे आपली मूग पण तयार झालेली शिजलेली आहे. तयार झाली आहे म्हणजे शिजलेली आहे आणि मूग व्यवस्थित शिजली आहे. तर आपण मुगातले पाणी हे वेगळे करणार आहोत. तुम्हाला गाळायचे असेल तर तुम्ही गाळू पण शकता किंवा तुम्ही असे पण वापरू शकता. ठीक आहे. तर आता मी इथे घेतले आहे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो. टोमॅटो ऑप्शनल आहे किंवा तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचे नाही टाकू शकत. तर कढई गरम करून घेऊया. त्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल टाकते आहे. तेल छान तापले की त्यामध्ये मी आता बघा तेलच टाकते आहे. तेल झाले की त्यामध्ये मी आता छानपैकी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी असे टाकून घेणार आहे आणि ते दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये सर्वप्रथम मी कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर थोडेसे अगदी किंचित मी हे टाकला हिंग टाकले. ते माझा व्हिडिओमध्ये आलं नाही, स्किप झाला आहे. त्यानंतर मी कांदा टाकून तो छान थोडासा लालसर होऊ दिला आहे आणि त्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान दोन्ही एकजीव झाला की त्यामध्ये मी आता आपण जी भरड केली होती ती टाकणार आहे. ती पण छानपैकी सगळं एकजीव होऊ देऊ आणि याला थोडेसे शिजू देऊया. शिजून झाली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. हळद झाली की आपण त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत. लाल तिखट टाकल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि आता हे छानपैकी मस्त शिजू देणार आहे. हे सगळं शिजून झालं की त्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला आणि आमचूर पावडर टाकला आहे. आमचूर पावडर नाही, धणे जिरे पावडर टाकला आहे. आणि आता हे मुगाचं जे पाणी आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे. पण एवढ्या पाण्याने आपल्याला होणार नाही, त्यामुळे मी आणखीन एक मोठ्या बाऊलनी 1 बाऊल त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि वरून थोडंसं छानपैकी चवीपुरता मीठ टाकणार आहे. मीठ टाकणं झालं की त्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडा वेळ उकळीसाठी ठेवून देणार आहे.
पहा छान आता रस्स्याला आपल्याला उकळी सुटलेली आहे आणि उकळी झाल्यानंतर त्याची तर्री पण बघा ना किती छान दिसते, तोंडाला पाणी सुटलेलं हो. आता आपण करूया मुगाची उसळ. कढई गरम करून त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे. जिरे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये मी आपली ती लसणाची भरड आणि कढीपत्त्याचे पाने टाकून घेतले आहे. ते टाकणं झाले की त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचाच मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आणि ते छान थोडंसं झाले की त्यामध्ये मी जी आपण मूग शिजवली होती ती टाकून घेणार आहे आणि ते 5 मिनटं होईपर्यंत शिजू देणार आहे. आणि 5 मिनटं शिजल्यानंतर मग आपण रेसिपी कशी सर्व करायची ते बघूया. मुगाची उसळ आपली इथे छान झालेली आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घेतली आहे. कोथिंबिरीने पण चव जरा छानच लागते. तर आपण बघूया मिसळपावची डिश कशी सर्व करायची. तर एका बाउलमध्ये मी मुगाची उसळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं मी फरसाण टाकणार आहे. फरसाण हे मी बाहेरून विकतच आणलेले आहे. फरसाण टाकल्यामध्ये नंतर त्यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे जे आपण रस्सा तयार केला होता तो टाकून घेणार आहे. तो टाकल्यानंतर मग पावसोबत सर्व करा. कांदा, लिंबू आणि पाव. वाह क्या बात है. बघा किती सुंदर दिसते ना आपली डिश. तर तुम्हाला जर रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. चला बाय, भेटू परत नवीन रेसिपीसोबत. बाय, धन्यवाद.